गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण इतिहास लेखनाची साधने शिकणार आहोत. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ बनवलेला आहे. इतिहास लेखनाची मौखिक साधने आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण लहानपणी जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी आपली आजी खाटेवर नेजलेली चांदण्या प्रकाशात एक छानशी कथा सांगते, छानशी गोष्ट सांगते आणि आपण तिच्या भोवताल अगदी गोळा झालेला असतो. त्या कथेमध्ये सुद्धा इतिहास असतो. तर ह्या लोककथा आहेत, लोकगीतं आहेत, दंडार आहे, भारूड आहेत, लोकनाट्य असतील, लोकगीतं असतील, जात्यावरच्या ओव्या असतील, रोवण्याची गाणी. आमच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आम्ही गेलो तर आम्हाला रोवण्याची गाणी फार खूप प्रसिद्ध आहेत तिथे. आणि प्रत्येक मुलांना ती माहीतच असते, त्या विद्यार्थ्यांना ते माहीतच असतं, कारण ते कल्चर तसं आहे तिथलं म्हणून. तर असे शेतातली गाणीसुद्धा फार प्रसिद्ध आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आज मौखिक इतिहासाची जी साधने आहे त्यातलं एक जात्यावरच्या ओव्या हा एक प्रकार तुम्हाला आता ऐकवणार आहे. सुंदर माझं जात ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला. घांगुर्ल्याचं जात ग खुटा निंबोनीचा, अन गरा कामिनीचा सखू ग साजणी. गाणे गाव गाणारी कडीले कडी जोड, अन पाचा नारेंडाची फोड सखू ग साजणी, अन पाचा नारेंडाची फोड सखू ग साजणी. गाव गाणारी कडीले कडी जोड, अन पाचा नारेंडाची फोड सखू ग साजणी, पाचा नारेंडाची फोड सखू ग साजणी. अशी मजेदार लोकगीतं आपल्याला गावाकडे ऐकायला मिळते. तुम्हीसुद्धा एक छोटंसं कलेक्शन करून आणा. तुमच्या आईला, तुमच्या आजीला विचारा. एखादं गाणं, जात्यावरची ओवी असेल, एखादा वाक्प्रचार असेल ग्रामीण संस्कृतीतला, तर तो तुम्ही लिहून आणायचा. किंवा एखादी छोटीशी कविता असेल, छोटीशी कथा असेल, तर त्याचंसुद्धा तुम्ही कलेक्शन करून आणू शकता. ठीक आहे. थँक्यू.